ज्यावेळेस आपण देवाकडे प्रार्थना करतो त्यावेळेस प्रत्येकाच्या प्रार्थनेची एक निराळी पद्धत असते. बायबलमध्ये अशा खूप घटना आहेत, लोकांनी कशा प्रार्थना केल्या. हिजकियाने भिंतीकडे तोंड करून प्रार्थना केली, एलियाची प्रार्थना उंच डोंगरावरती आहे, अरण्यात येशू प्रार्थना करतोय. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रीतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं देवाच्या लोकांनी वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये प्रार्थना केलेल्या आहेत. आज आपण जेव्हा प्रार्थना करतो, आम्ही कधी बसून प्रार्थना करतो, उभे राहून प्रार्थना करतो, हात उंच करून प्रार्थना करतो, मान प्रभू समोर लावून प्रार्थना करतो. आणि आणखीन एक प्रकार आहे गुडघे टेकून प्रार्थना करणं. बऱ्याचशा पुरातन काळातील किंवा जे विशेष करून कॅथलिक चर्चेस आहेत तिथं अक्षरशः बेंचेसच्या मध्ये जागा सोडलेली असते आणि आणखीन एक छोटी एक जागा तयार केलेली असते जिथे आपल्याला गुडघे टेकता येईल. आणि आपल्या देखील चर्चेसमध्ये प्रभू भोजनाच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी गुडघे टेकण्याची व्यवस्था केलेली असते. गुडघे टेकून प्रार्थना करणं म्हणजे आपल्या कृतीने देवासमोर खरंच एक नम्रपणाचं चिन्ह दर्शवण्यासारखं आहे. बायबलमधल्या अनेक घटना आपण पाहू शकता की ज्यामध्ये अनेकांनी गुडघे टेकून देवापुढे प्रार्थना केलेली आहे. एक दिवस असा आला की देवाचा दास एलिया याने राजाच्या विरुद्ध भविष्यवाणी केली. आता जसं बाप्तिस्मा करणारा योहान हेरोदासाठी जे योग्य नाही ते त्याने बोलल्यामुळे त्याचा पुढं कशा का रीतीने होईना पण त्याचा शिरच्छेद झाला. ज्यावेळेस तुम्ही शब्द वापरता किंवा बोलता पण त्याच्यात जर तुम्ही कॉम्प्रोमाइज कराल तर देवाचा त्याच्यामध्ये गौरव होणार नाही. एलिया पण अशाच स्वभावाचा माणूस होता की जो माणसांना खुश करण्यासाठी नाही पण स्वर्गीय बापाला आनंद देण्यासाठी जगत होता. राजा मरणार आहे हे त्याने बिनधास्तपणे भविष्यवाणीचे शब्द जाहीर केले. दुसरे राजे पहिला अध्याय आणि दुसरं वचन आपण वाचणार आहोत. दुसरे राजे पहिला अध्याय दुसरं वचन. अहज्या हा शमरुणातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला. त्याने जासूदांना अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबू दैवताला प्रश्न करा की मी ह्या दुखण्यातून बरा होईल काय. त्याचे सेवक अहज्याचे सेवक राजा खिडकीतून खाली पडलाय, दुखणाईत झालेला आहे, जबरदस्त मार त्याला लागलेला आहे आणि तो आता इतका त्रासात आहे की त्याने सैतानी लोकांकडे आपल्या जासूदांना पाठवून विचारायला सांगितलं की जा आणि त्यांना विचारा की मी जगणार आहे की मी मरणार आहे. आणि वाटेतच एलियाने या सेवकांना गाठलं आणि त्यांना गाठून म्हटलं की परमेश्वराचा आत्मा देव मला सांगत आहे अहज्या जगणार नाही तर तो मरणार आहे. हे सगळे शिपाई परत रिटर्न गेले हे जासूद आणि त्यांनी राजाला सांगितलं राजा तू मरणार आहेस. कोणी सांगितलं? लगेच कसं काय आले? काय झालं? एलिया तिशबी आम्हाला भेटलेला आहे. हालेलुया. एलियाने भविष्यवाणी केली की राजा तू मरणार आहेस. आणि मग राजाने काय केलं की एका आपल्या सरदाराला त्यांनी नियुक्त केलं आणि आपली तुकडी घेऊन त्याला त्या ठिकाणी 50 लोक घेऊन एलियाला घेऊन येण्यासाठी पाठवलं. चांगल्या कामाबद्दल एलियाला आता बंदिवास होणार आहे किंवा त्याला धरून आणण्यात येणार आहे अशी सिच्युएशन आहे. आणि मग ज्या वेळेस 50 लोकांच्या नायकाने 50 लोक 50 शिपाई घेऊन एलियाकडे ते गेले आणि एलियाला त्यांनी सांगितलं की चल तुला राजाकडे घेऊन जायचं. एलिया म्हणतो जर मी खऱ्या देवाची सेवा करणारा दास असेल तर आता स्वर्गातून अग्नी तुमच्यावर उतरून येईल आणि तुम्ही सगळे मराल. आणि तसंच घडलं आणि त्या ठिकाणी ते 50च्या 50 लोक जे शिपाई होते त्यांचा नायक होता ते सगळे त्या ठिकाणी त्या स्वर्गातून आलेल्या अग्नीने त्यांचा नाश केला. राजा म्हटला आता ठीक आहे, परत एकदा दुसऱ्या नायकाला पाठवतो. दुसऱ्या नायकाने 50 लोकांना बरोबर घेतलं आणि परत एलियाला पकडायला गेले. एलिया म्हटला जर मी खऱ्या देवाचा दास असेल, माझा देव जर जिवंत आहे, आत्ताच्या आत्ता अग्नी उतरून येईल आणि तुमचा सगळ्यांचा नाश होऊन जाईल. अग्नी उतरला आणि परत त्या ठिकाणी आणखीन 50 लोक त्या ठिकाणी मरण पावले आणि त्यांचा नायक सुद्धा तिथं मरण पावला.
आता तिसरा नंबर, 3 तिगडा नाही, सोलापूरच्या लोकांनी थोड्या नवीन म्हणी शिकून घ्या. 3 तिगडा काम तगडा. आमचा देव पण त्रैक्य परमेश्वर आहे. हालेलुया. तिसऱ्यांदा परत राजाने सांगितलं की जा, नायकाला सांगितलं जा, आता तू तिसरा व्यक्ती आहेस, आधीचे 2 ग्रुप तर खलास झालेत, आता जा आणि एलिया तिशबी याला अटक करून घेऊन ये माझ्याकडे. आता ज्या वेळेस हा तिसरा नायक 50 लोकांना जाऊन तिथं घेऊन जातो, तिथं पोहोचतो, आधीच्या 2 नायकांनी उर्मटपणाची भाषा केलेली आहे. चल तुला राजाने बोलवलंय, म्हणजे त्याला हे सांगायचंय की एलियापेक्षा राजा थोर आहे, देवापेक्षा त्या राजाला जास्त महत्व आहे, असं त्यांनी आधीच्या 2 नायकांनी प्रकट केलंय त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून. पण हा तिसरा नायक फार समजदार होता. त्याच दुसऱ्या राजे पहिल्या अध्यायातील डायरेक्ट आपण 13वं वचन वाचूया. ऐका, 13 आणि 14 वाचूया. मग राजाने तिसऱ्यांदा 50 एका नायकाला 50 शिपाई देऊन पाठवले. या तिसऱ्या 50 नायकाने जाऊन एलिया पुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, बोलो येशू मसीह की. एलिया पुढं या नायकाने गुडघे टेकले. आज त्याच्याकडं 50 लोकांची फौज आहे, आज त्याच्याकडं राजाचं पाठबळ आहे. हा तिसरा नायक राजाने पाठवलेला माणूस आहे, तो सत्तेमध्ये आहे, त्याच्याकडं सामर्थ्य आहे, त्याच्याकडं विद्वत्ता आहे, त्याच्याकडं पॉवर आहे. तरी सुद्धा तो एलिया समोर गुडघे टेकतो आणि त्याला विनंती करून काय म्हणतो, ऐका, हे देवाच्या माणसा, बोलो येशू मसीह की. काय देवाच्या दासाची ओळख आहे, हे देवाच्या माणसा, माझा प्राण व आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटत. पहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले 2 नायक व त्यांचे 50 शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मोलवान वाटो. त्याची ही विनवणी एलियाने ऐकली आणि एलिया त्याच्याबरोबर जायला तयार झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, एलिया पुढं गुडघे टेकले तरी माणसांचे प्राण वाचतात. जर तुम्ही आज येशू पुढं गुडघे टेकले, तुमचे प्राण का नाही वाचणार? आज आम्ही आमच्या देवा पुढं नतमस्तक झालं पाहिजे. आज आम्ही आमच्या प्रभू जवळ आलं पाहिजे, त्याच्या पुढं आम्ही नतमस्तक झालं पाहिजे. लीनता, नम्रता ही धारण करणं गरजेचं आहे. दुसरे इतिहास 7वा अध्याय आणि 14वं वचन. दुसरे इतिहास 7वा अध्याय 14वं वचन बायबल सांगतं, माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करील. जर तुम्ही दीन व्हाल, नम्र व्हाल, तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. देवाची गणित वेगळी असतात. सगळ्यांनी म्हणा, देवाची गणित वेगळी असतात. शेजारच्याला सांगा, देवाची गणित वेगळी असतात. आता एखाद्याचा दुश्मन बाजूला बसला असेल तर ते तू तुझं बघ, मला माझे गणित माहिती आहेत, माझ्याशी बोलू नको. प्रभूला धन्यवाद. देवाच्या लोकांनो, देवाची गणित वेगळी आहेत, वेगळी आहेत त्याची गणित. तुम्हाला लाईफमध्ये उंच व्हायचंय, म्हणजे पुढं जायचंय, जीवनात काहीतरी उच्चांक गाठायचा आहे. प्रभू म्हणतो नम्र हो. जो स्वतःला लीन आणि नम्र करील, परमेश्वर त्याला उंच केल्याशिवाय राहणार नाही. जो स्वतःला उंच करील, परमेश्वर त्याला नमवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या हातात बीज आहे, म्हणा बीज आहे. तुमच्या हातात बीज आहे आणि आता हे बीज वाढलं पाहिजे. 2 पर्याय आहेत. एक, समजा ते गव्हाचं बीज आहे, चपाती करा, खाऊन टाका, विषय संपला. वाढ होईल का त्याची? तुमच्या शरीराची वाढ होईल, त्याची वाढ नाही होणार. जो बीज खाऊन टाकतो, त्या बीजाची वाढ होऊ शकत नाही. बीजाची वाढ होण्यासाठी ते बीज तुम्हाला पेरावं लागेल, तुमच्या दृष्टी आड करावं लागेल. आर्थिक रीतीने ज्याला वाढायचंय, प्रभू म्हणतो द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. घेण्यापेक्षा, आवाज खोल गेला तुमचा, घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे. देवाचे नियम वेगळे आहेत. ज्याला वाटतं की मला अजून देवाच्या सामर्थ्यात भरायचंय, त्याला लीन नम्र व्हावं लागणार आहे. 2 शिपाई, 2 सरदार या ठिकाणी उर्मटपणे वागले. त्यांचा शेवट कसा झाला आपण आताच पाहिलं.
जो नम्रपणे आला त्याच्याद्वारे सगळ्यांचे प्राण वाचले. आज आम्ही देवाच्या चरणाशी गुडघे टेकण्याची गरज आहे. कोणी आमेन म्हणेल का? प्रभूच्या समोर नतमस्तक होण्याची गरज आहे. आणि मी आता याच्यात आणखीन एक गोष्ट ऍड करीन, प्रभूच्याच समोर नतमस्तक व्हा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? त्या रूढी परंपरा त्या ख्रिस्ती लोकांमध्ये चालत नाहीत पाया पडण्याच्या. तुम्ही ऐकताय का चर्च? नवीन सुनबाई आले, सासू सासऱ्यांच्या पाया पड, नमस्कार करते, हा नमस्कार करते. किती दिवस घेणार नमस्कार? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवदूत सगळ्या गोष्टी या योहानाला प्रकट करतो आणि योहान 2 वेळा प्रयत्न करतो त्याच्या पाया पडण्याचा, आणि देवदूत म्हणतो माझ्या पाया पडू नको, नमन देवाला कर, मी तुझ्या सोबतीचा दास आहे. ज्या कानांपर्यंत हा आवाज जातोय, तुम्ही येशूला मानणारे ख्रिस्ती लोक असाल तर आजपासून येशू शिवाय कुणापुढंच गुडघे टेकू नका. ना पैशा पुढं, ना श्रीमंती पुढं, ना एखाद्या विद्वत्ते पुढं, कुठल्याही गोष्टी पुढं तुम्हाला नतमस्तक होण्याची गरज नाही. जो व्यक्ती येशू पुढं गुडघे टेकतो, ऐकताय का चर्च सगळे? तुम्ही देवाचे दास आणि दासी आहात. आज जर तुम्ही येशू पुढं गुडघे टेकले, कुणा पुढं? असं समजा मी इथं गुडघे टेकलेत, येशू इथं आहे. जो व्यक्ती येशू पुढं गुडघे टेकतो त्या व्यक्ती पुढं प्रत्येक समस्या गुडघे टेकते. आणि आमचं गणित कधी कधी बदलतं. समस्या दिसली की आम्ही गुडघे टेकायला सुरुवात करतो. आम्हाला असं वाटतं की या समस्येने मी हारून गेलो, मी संपलोय. अरे परात्पर देव मोठा आहे. तुझ्या समस्यांपेक्षा तुझा परमेश्वर महान आहे. लोक प्रार्थना विनंती देत असताना असं माझ्याशी बोलतात, पास्टर प्रार्थना करा. करतो ना मी, त्याच्यासाठीच आहे, प्रभूची स्तुती असो. पण सांगण्याची रीत बघा. पास्टर प्रार्थना करा, एवढा मोठा प्रॉब्लेम झाला, अरे हळू जीव जाईल तुझा. एवढा मोठा, इतकं कर्ज झालंय, जीव द्यावासा वाटतोय. 5,000 रुपये कर्ज. अरे ज्या देवाने स्वपुत्र दिला तुझ्यासाठी, तो आशीर्वाद तुला देणार नाही का? कुठली गोष्ट स्वतःपासून त्याने राखून ठेवली आहे. स्वर्गाचे द्वार त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी उघडलेत. जे दरवाजे आदामाच्या द्वारे बंद झाले होते ते ख्रिस्त येशूच्या नावात त्याने उघडण्यात आलेले आहेत. ते आशीर्वाद आमच्याकडे आलेले आहेत. पहिला आदाम तो मातीपासून आला होता आणि त्या आदामाचा स्वभाव धारण कराल. पहिला आदाम मातीतून आला, तो मातीत घेऊन जाईल. दुसरा स्वर्गातून आला होता म्हणून तो आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे. तो आमचा जिवंत देव आहे. त्याच्या चरणाशी या. परात्पर परमेश्वरासमोर गुडघे टेकणं यापेक्षा वेगळा आशीर्वाद नाही. बाकी सगळं सोडून द्या. पटकन 3 उदाहरणं सांगतो, धाड धाड धाड. ऐकताय सगळे? दानियल 3:18 मध्ये राजा चॅलेंज करतोय शद्रक, मेशक आणि अबेदनगोला, चला सगळ्या वाद्यांचा आवाज होईल, तत्क्षणी सुवर्ण मूर्तीला, सैतानाला दंडवत करा. दानियल 3:18 मध्ये 3ही देवाचे दास उत्तर देतात. ते म्हणतात ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही. आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही. सैताना पुढे आम्ही झुकणार नाही, कारण आम्ही जिवंत देवाचे दास आहोत. आमचा देव तप्त अग्नीच्या भट्टीतून सोडवायला तयार आहे. आमचा देव सिंहाच्या गुहेतून बाहेर काढायला तयार आहे. आमचा देव मेलेल्या लाजराला त्या कबरेतून काढायला तयार आहे. आमचा देव आमच्या प्रत्येक वाईट परिस्थितीमधून तो आम्हाला बाहेर काढायला तयार आहे, कारण आम्ही जिथं आहोत तिथं आमचा देव उतरून येतो. प्रियानो, हालेलुया. आज जर मी तर सिंहासन बनवली, सोन्याचं सिंहासन, चांदीचं सिंहासन, पितळेचं सिंहासन, 3 सिंहासनं बसवली, मी इथं जमिनीवर बसलो. 3 सिंहासन आहेत. पहिलं सोन्याचं, दुसरं चांदीचं, तिसरं पितळेचं. मी इथं बसलो खाली जमिनीवरती आणि प्रभूला प्रार्थना करतो, प्रभू ये आणि बस. प्रभू कुठल्या सिंहासनावर बसेल? हा, सोन्याच्या, पितळेच्या?
मी खाली बसलो ना तो माझ्या बाजूला येऊन बसेल. तुम्ही ऐकताय चर्च? त्याला तुमचं सोनं नाणं चांदी नकोय. तुमच्या श्रीमंतीची घमंड तुमच्याकडे राहू द्या. जे कमवण्यासाठी, जे पैसा, जे धन, जे सोनं कमवण्यासाठी तुम्ही झटता ना, माझ्या देवाच्या स्वर्गात ते सोनं पायाखाली आहे. सोन्याच्या रस्त्यावरून आम्ही चालणार आहोत. तो देव आमचा आहे. तो तुमच्या बरोबर येऊन बसेल. शद्रक मेषक आबेदनगो अग्नीच्या भट्टीत पडलेत. देव कसा राजासनावरती बसून राहील? अरे लेकरं अडचणीत असताना परमेश्वर तिथं कसा बसून राहील? या कोविडच्या काळात आम्हाला कळालं, रक्ताचे नाते लांबून ताट फेकून मारत होते, पण जवळ आमचा ख्रिस्त उभा राहिला. त्याने आम्हाला जगवलं, त्याने आम्हाला हे दिवस दाखवले आणि त्याचं गौरव करून आणलं. जे प्रभूमध्ये झोपी गेलेत त्यांच्याबद्दल पण खबरदार, एक शब्द पण वाकडा बोलाल तर तो असा होता आणि तसा होता म्हणून मरण पावला नाही. त्यांची प्रभूमधली धाव संपली म्हणून ते प्रभूकडे गेले. आमचं काम बाकी आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय संतगणांनो, बायबलचं वचन स्पष्ट आहे. शद्रक मेषक अबेदनगो यांनी सैतानाला नमन केलं नाही म्हणून देवाचा महान चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये झाला. आज आम्हाला नतमस्तक व्हायचंय फक्त आमच्या देवापुढं, परिस्थितीपुढं नाही. एस्तेर 3 अध्याय आणि 2 वचनामध्ये मर्दखय नावाचा एक अभिषिक्त देवाचा सेवक आहे आणि तो सत्य आहे, कारण त्याने एस्तेरला लहानसं मोठं केलं. अनाथ लेकराची त्याने वाढ केली. प्रभूला धन्यवाद असो. परंतु त्याचा विरोधक हमान या ठिकाणी आहे. हमान आला की सगळे त्याला मुजरा करायचे. हमानाला सगळे मुजरा करायचे. सगळे आजूबाजूचे मुजरा करतायत आणि मर्दखय असा उभा आहे, कारण त्याला माहिती आहे मुजरा केला तर फक्त देवाला मी करणार आहे. नतमस्तक झालो तर फक्त देवापुढं होणार आहे. गुडघे टेकले तर फक्त देवापुढं टेकणार आहे. आणि ह्याचा राग त्या हामानाने मनात ठेवला होता. मर्दखयला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात स्वतःच मेला. बोले येशू मसीह की. जो पाश वैऱ्याने तुमच्यासाठी मांडला असेल त्या पाशात माझा देव तुम्हाला अडकू देणार नाही. तुमचा वैरी अडखळून पडल्याशिवाय राहणार नाही, कारण की तुम्ही हात देवाच्या हातामध्ये दिलेला आहे. नतमस्तक झाला नाही तो. मर्दखयवर देवाचा अनुग्रह आहे. मर्दखयवर देवाचा अनुग्रह आहे. देवाची स्तुती असो. आणि सरते शेवटी 3रं उदाहरण, कोण इतर गोष्टींपुढं नतमस्तक झालं ना. शद्रक मेषक अबेदनगो सैतानापुढं नतमस्तक झाले ना तो मर्दखय. आणि सरते शेवटी मत्तई 4:10 येशूची परीक्षा. सैतानाने सगळं वैभव जगातलं येशूला दाखवलं आणि म्हटलं, जर तू मला नमन करशील तर हे सगळं काही मी तुला देईन. सगळं तुला देईन. सगळं तुला देईन. येशू ख्रिस्ताने असं धमकावलं त्या सैतानाला, तू आपला देव परमेश्वर केवळ याचीच उपासना कर. अरे सैताना, इथून निघून जा. प्रभूने सैतानाला हाकलून दिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला तुमची भक्ती फार प्रिय आहे म्हणून आपल्या भक्तीमध्ये कधी खंड पडू देऊ नका. देवाची स्तुती करायचं कधी थांबू नका. आम्ही सलाम म्हणतो, प्रेज द लॉर्ड म्हणतो, हालेलुया म्हणतो. हे म्हणण्याचं कारण काय? आम्हाला वाटतं की कुणी कोणाला भेटलं तरी देवाचं गौरव झालं पाहिजे. हालेलुया, हे प्रेज द लॉर्ड, हालेलुया हे कशासाठी आहे? प्रत्येक क्षणी देवाची आराधना झाली पाहिजे. जितक्या वेळा आमचं मुख उघडेल त्यावेळेस प्रेज द लॉर्ड आणि हालेलुया, सलाम, प्रभूला धन्यवाद हे असे शब्द आमच्या मुखातून बाहेर पडले पाहिजेत. देवाचं गौरव होतं त्याद्वारे. हे 3 अभिषिक्त, शद्रक मेषक अबेदनगो, त्याच्यानंतर हा मर्दखय आणि साक्षात प्रभू येशू ख्रिस्त, त्यांनी चुकीच्या ठिकाणी ते नतमस्तक झाले नाहीत. आज आम्ही मनात पक्का निर्धार करायचा आहे, ही मान झुकेल ती फक्त येशू ख्रिस्तासाठी. प्रभू समोर बायबलमध्ये अनेक लोक येशू ख्रिस्तासमोर नतमस्तक झाले. कोणी पाया पडले, कोणी पायाचे चुंबन घेतले, कोणी पायावर डोकं ठेवले, येशूच्या गुडघे टेकले येशू पुढं. 7 उदाहरणं पटकन सांगतो. मार्क 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये गरसेकराचा भूतग्रस्त येशूच्या चरणाशी बसलेला आहे. मार्क 5 आणि 6. मार्क 5:22 मध्ये याईर
येशूच्या चरणाजवळ गुडघे टेकलेले आहेत. मत्ती 17वा अध्याय 14व्या वचनामध्ये फेफरेकरी एक मुलगा होता, त्याच्या बापाने येशूच्या चरणाशी गुडघे टेकलेत. मार्क 1:40 मध्ये एका कुष्ठरोग्याने येशूच्या चरणाशी गुडघे टेकलेले आहेत. मार्क 7:25 मध्ये एक सुरफुणुकी स्त्री होती आणि तिच्या मुलीला दुष्ट आत्मा लागला होता. त्या आईने आपल्या मुलीसाठी येशूच्या चरणाशी गुडघे टेकले होते. योहान 11:32 मध्ये येशू ख्रिस्त जेव्हा बेथानीमध्ये आला मेलेल्या लाजराला उठवण्यासाठी, त्यावेळेस लाजराची बहीण मरिया हिने येशू समोर गुडघे टेकले होते. लूक 7:38 मध्ये एक स्त्री आहे जिने नुसते फक्त प्रभू समोर ती प्रभूच्या चरणावरच आली नाही, तर तिने येशूच्या चरणाशी अश्रू सुद्धा ढाळलेले आहेत. लूक याचा 7वा अध्याय 36 ते 50 वचनात ही सुंदरशी घटना नमूद करण्यात आलेली आहे. येशूच्या चरणाला तैलभंग करण्यात आला. लूक याचा 7वा अध्याय 36 पासून वाचतो, ऐका. पुरुषातील कोणा एकाने त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. आता हे शास्त्री, परुषी, जकातदार हे सगळे वचन शब्द, सदुकी कोण, हे सगळे शब्द आपल्याला ठाऊक असायला पाहिजेत. आता परुषी म्हणजे एक आध्यात्मिक गुरूंपैकी एक आपण म्हणू शकतो, ज्याला बायबलचं, पवित्र वचनांचं अधिक ज्ञान आहे. लोकांना शिकवण देणारे हे लोक आहेत. आणि त्या काळातील शास्त्री, परुषी, याजक लोक किंवा हे जे सगळे धार्मिक लोक होते ते येशूचा तिरस्कार करायचे. त्याचं कारण पण खूप सहज आणि सोपं आहे. एक काळ असा होता की हे लोकांना शिक्षण द्यायचे, चौकात उभे राहायचे. इथं आता पुढे गेल्यानंतर एक मोठा चौक आहे. जर तिथं चौक आहे, जास्त गर्दी होते, तर त्या ठिकाणी जाऊन हे देवाचे लोक उभे राहायचे. शास्त्री, परुषी, सदुकी हे उभे राहायचे. मग लोक त्यांच्या पुढं यायचे, त्यांना सलाम करायचे, त्यांच्या पुढं थँक्यू बोलायचे. त्यांना खूप ग्रेट मानलं जायचं. ते वचन शिकवायचे, त्याच्यामुळं त्यांचा एक रुतबा समाजात एक वेगळा होता. येशू ख्रिस्त आला, त्याची शिकवण्याची पद्धत निराळी होती. हे सगळे बायबल शिकवणारे होते, पण त्या दिवशी बायबल लिहिणारा जगात आला होता. हालेलुया. ऑथर आलेला आहे, त्याचं शिकवणं, त्याचं बोलणं वेगळंच असणार. दुसऱ्याची पुस्तकं वाचून शिकवणारे वेगळे आहेत आणि ज्याचं स्वतःचं पुस्तक आहे त्याला माहिती आहे कुठं काय लिहिलं आणि ते का लिहिलंय. ते येशूचं बोलणं अधिकारवाणीने होतं. लोकांच्या मनावर छाप पडायची. प्रभूने शब्द उच्चारला की लोकांची मनं बदलून जायची. चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी व्हायला लागल्या. आणि जी गर्दी त्यांच्या मागे होती, या शास्त्रांच्या मागे, पुरुषांच्या मागे, ती सगळी गर्दी येशूच्या मागे यायला लागली. आणि ह्यांना असं वाटलं आता आपला पत्ता कट झाला. पण त्या दिवशी त्यांनी हे करायला पाहिजे होतं की जिथं सगळी गर्दी येशूच्या मागे चालली आहे, चला आपण पण येशूच्या मागे जाऊ. पण ते कठीण मनाने राहिले आणि ते मनसुबा करू लागले की कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला आम्हाला मारता येईल, त्याचा ते प्रयत्न करू लागले. परंतु आता वास्तविक त्यापैकी काही पुरुषी चांगले होते. त्यापैकी हा एक पुरुष आहे ज्याने सन्मानाने आणि प्रेमाने येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलेलं आहे. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. त्या गावामध्ये कोणी एक पापी स्त्री होती. एक गावामध्ये शिमोनाचं घर आहे पुरुषाचं, तिथे येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि त्या गावात एक पापी स्त्री आहे, बदनाम आहे पूर्ण गावामध्ये. ठीक आहे. तो पुरुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. असा स्वभाव प्रभू प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देव. आमेन. हालेलुया. तिला फक्त इन्फॉर्मेशन मिळाली, कुठून तरी कळालं प्रभू येशू ख्रिस्त, ते तिकडं घर आहे ना त्या कोपऱ्यात, त्या साईडला, त्या पुरुषाचं, त्या घरामध्ये येशू ख्रिस्त भोजनास बसला आहे. भेट द्यायला आला असता 5 मिनिटात निघून गेला असता, पण तो जेवणासाठी आलाय, तो तिथं असणार आहे. या पापी स्त्रीने एक अलाबास्त्र कुपी आपल्या बरोबर घेतली
आणि त्या ठिकाणी जाऊन पोहोचली. सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या, या पापी स्त्रीला त्या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण नव्हतं. ज्या वेळेस परुषी आपल्या घरी भोजनास कोणाला बोलवत होते ते फक्त प्रतिष्ठित आणि धार्मिकच लोकांना बोलवायचे. 12 शिष्य तिथं आहेत, येशू ख्रिस्त तिथं आहे, प्रतिष्ठित लोक तिथं बसलेले आहेत. आणि सगळ्या प्रार्थना करणाऱ्या प्रतिष्ठित लोकांमध्ये त्या स्त्रीला येण्याची गरज नव्हती त्या दिवशी, कारण तिला आमंत्रण नव्हतं. आज आमचं लग्नाच्या पत्रिकेत नाव आलं नाही तर लोक नाराज होतात. एखाद्या ठिकाणी एखाद्याला जर थँक्यू म्हटलं नाही की त्याला राग येतो. एखाद्याने परिश्रम केले, नाव घ्यायचं राहिलं की त्याला वाईट वाटतं. ह्या स्त्रीकडे पहा, तिला कुणीच बोलवलं नाही, बळचच त्या घरात ती आली. बोलो येशू मसीह की. तिने डिसाईड केलं, तिने निश्चय केला की माझ्याकडची ही बहुमूल्यवान तेलाची अलाबास्त्र कुपी ही घेऊन मी प्रभूकडे जाणार आहे. ज्यावेळेस ती घरात तिथं पोहोचली असेल, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे अशा रीतीनं पाहत असतील. सगळे हा विचार करत असतील की हिला कोणी बोलवलं इथं, का आलीस इथं. आणि काय असतं ना की जेव्हा 4 चांगले लोक एकत्रित जमतात त्यावेळेस तुमचं बोलणं हार्श किंवा असं कठोर तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला नीनतेने बोलायला लागतं. मला घ्या विचारून, मी सांगतो तुम्हाला. कधी एखाद्याच्या घरी गेलं, दारात बेल वाजवताना आवाज येतो आतला, टीव्हीचा आवाज फार मोठा आहे. बेल वाजवली की कोणीतरी दुर्बिणीतून बघून जातं, पाळक साहेब आलं, टीव्ही बंद कर पाहिला, नाही तर 2 तास लेक्चर ऐकावं लागेल. टीव्ही बंद, सगळं आवरलं जातं. धाड धाड धाड, 2 मिनिटं पाळक साहेब, 2 मिनिटं पाळक साहेब. पाळक तिथंच उभा बिचारा. सगळं धाड 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 आवरलं जातं. या पाळक साहेब. त्याच्यात एखादा लहान मुलगा असतो, लाव ना कार्टून. आणि ती मम्मी म्हणते हळूहळू, तिला वाटतं आमचे कान आम्ही घरी ठेवून आलोय, जाऊ दे फक्त पाळक साहेब ना, तुला बघते नंतर. पाळक साहेब काय पाहिजे, चहा वगैरे करू का, काय देऊ का. वातावरण बदललं. पाळक घरात आलाय, देवाचा दास घरात आलाय म्हणून आम्ही नीटनेटके राहतो. पण तिथं तर साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आलेला होता. आणि कुणाची हिंमत नाही झाली बरं का, तू कशाला आलीस काय, तू चाल निघतून, बोलायची हिंमत नाही झाली. आता कसं दुखवायचं आणि कसं रूडली बोलायचं. प्रेमानेच बोलावं लागणार. जाऊ दे, उभी आहे तर उभी, आपलं जेवा. आता प्रभू तिथं भोजन करत बसलाय, प्रभूचे पाय तिथं आहेत, प्रभूच्या मागं ती उभी राहिली, रडायला लागली. बायबल सांगतं हालेलुया. तिच्या पापांबद्दल तिला पश्चाताप होऊ लागलाय. 38 वचन, आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. सगळी पाप त्या आसवांमधून वाहून जाऊ लागली. कधी कधी आपल्याला कळत नाही कोण भेटल्यानंतर काय करायला पाहिजे. आज जर प्रभू इथं आला तर लोक पहिली सेल्फी काढतील. प्रभू इकडं बघ, प्रभू स्टेटस वरती प्रभू आणि मी संगती. अरे त्याला संगती घेऊ नको, त्याला जीवनात घे, त्याला अंतःकरणात घे, त्याला जागा दे आपल्या हृदयामध्ये. प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असेल. या स्त्रीने जी रिॲक्शन दाखवली ना ती सगळ्यात अनमोल आहे. आज प्रभू भेटलाय मला. तिने इतके अश्रू ढाळले की येशूचे चरण तिने आपल्या आसवांनी भिजवून टाकले. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याचे पाय त्याने पुसून घेतले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि सुगंधी तेल लावले. आमेन. किती सुंदर कार्य केलं तिने. तिच्याकडची अलाबास्त्र कुपी तिने फोडून टाकली. आणि त्या काळात जी अलाबास्त्र कुपी असायची ती कुपी बंद केलेली असायची, सील. आणि त्या कुपीचं एक वैशिष्ट्य होतं की एकदा फोडली ना की ती पूर्ण वापरायची. अर्धी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही. एकदा सील तोडलं, ती उघडली म्हणजे त्याचा पूर्ण वापर झाला पाहिजे.
अशी ती कुप्पी फोडली आणि तिने ते तेल प्रभूच्या पायांना लावलं, पायांचे मुके घेतले, रडतीये प्रभूच्या चरणाशी. तिला त्या दिवशी पश्चाताप झालाय. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्ट असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. ही स्त्री कोण आहे त्याला कळालं असतं. तो संदेष्ट आहे, तिच्या पेहरावरून तरी समजून घ्यायचं होतं. त्याला आत्म्यात समजायला पाहिजे होतं की ही स्त्री कोण आहे. आणि ती त्याच्या पायाची चुंबनं घेते, पायाला हात लावते, तेल लावते, याला कळायला पाहिजे. हा जर खरंच संदेष्ट असता तर. तिच्या मनात काय चाललंय हे पण प्रभूला माहिती आहे आणि ह्याच्या मनात काय चाललंय ह्या शिमोनाच्या हे पण प्रभूला माहिती आहे. तुमच्या अंतकरणातल्या गोष्टी ओळखणारा तो स्वर्गीय बाप आहे. त्याला सगळं कळतं कोणाच्या मनात काय चाललेलं आहे, सगळं माहिती आहे. ज्याला पाण्यात लपलेले मासे दिसतात त्याला सगळं दिसतं प्रियांनो, त्याला सगळं माहिती आहे. पेत्राचे मासे कुठे आहेत जे त्याला माहिती आहे, त्या प्रभूला सर्व गोष्टी ज्ञात आहेत, प्रत्येक गोष्ट. येशून त्याला म्हटले, शिमोन मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे. आणि येशू त्याला एक उदाहरण देऊन त्याच्याशी बोलू लागला. घर एकच आहे प्रियांनो, घर एकच आहे. एकाच घरामध्ये धार्मिक लोक जमलेले आहेत आणि त्या धार्मिक लोकांमध्ये एक पापी स्त्री आलेली आहे जिला तुच्छ समजलं जात आहे. आजपर्यंत तिने पाप केलंय, चुका केल्यात, पण ज्यावेळेस तिला प्रभू भेटला त्यावेळेस तिने तिचं जीवन परिवर्तित करण्यासाठी स्वतःला समर्पित केलंय. प्रभूच्या चरणाशी ती आसव ढाळू लागली. प्रभूची एक भेट तुमचं जीवन बदलू शकते, एक भेट तुमच्या जीवनाला मोठं वळण देऊ शकते. आज खऱ्या अंतकरणाने जर त्याला हाक मारली, त्याच्या चरणाशी जर आम्ही बसलो तर आज आमच्यासाठी अद्भुत आणि महान गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. त्या शिमोनाला प्रभू एक उदाहरण देत आहे, दाखला सांगत आहे. एक सावकार आहे, त्याचे 2 जणांना त्यांनी ऋण दिलेलं, एकाला 500 दिलं, दुसऱ्याला 50 दिलं, दोघांनाही माफ करून टाकलं. त्या मालकावरती कोण जास्त प्रेम करणार आहे शिमोन, मला सांगा. आणि शिमोनाने उत्तर दिलं, ज्याने 500 रुपये ज्याला माफ झालेत तो मालकावरती जास्त प्रेम करेल. अगदी बरोबर उत्तर दिलंस तू. असंच या स्त्रीची जास्त पाप माफ करण्यात आलेत आणि म्हणून तिच्या मनात माझ्याविषयी जास्त प्रेम आहे. हालेलुया, बोलो येशू मसीह की. त्या पापातून सोडवण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आणि या ठिकाणी प्रभूने तिच्यासाठी अलौकिक सामर्थ्याचं काम केलेलं आहे. त्या स्त्रीविषयी प्रभूने पुढे तिला म्हटलं, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. त्या स्त्रीच्या सर्व पापांची प्रभूने तिला क्षमा केली. अकाउंट क्लोज झालं प्रियांनो. आमची पाप दिनी प्रतिदिनी एवढी वाढत जातात. एखादा पश्चाताप करतो, स्वर्ग राज्यात जीवनी पुस्तकात त्याचं नाव लिहिलं जातं. बोलो येशू मसीह की. जीवनी पुस्तकात नाव लिहिलं जातं. मग तो परत म्हणतो, जाऊ दे, कशाला चर्चला जायचं, कशाला प्रार्थना करायची. मग देव सांगतो, खोड त्याचं नाव, परत पापाकडे गेलाय, मग खोड. मग देवदूत ते नाव परत खोडून टाकतात. अरे परत आला रविवारी चर्चला, पश्चाताप करून परतली. अरे देवदूत वैतागत असतील, काय नुसती खाडाखोड करायला लावतोस, एकदाच नीट राहा ना जरा. आणि पाप ज्यावेळेस लिहिली जातात, नोंद केली जाते पापांची. आज जर समजा एक पाप केलं, नोंद झाली, कागद ठेवला फाईलला, रास तयार झाली असेल एकेकाची. त्या पापांची यादी एवढी मोठी झाली असेल. या स्त्रीच्या पापांची यादी किती मोठी असू शकते प्रियांनो. पण येशू ख्रिस्ताने क्षणात तिच्या सर्व पापांची क्षमा केली. बसलेले धार्मिक लोक मनात विचार करतायत, पापांची क्षमा करणारा हा कोण आहे असा. येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं, मग त्याने त्या स्त्रीला म्हटले 50व्या वचनात, तुझ्या विश्वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा. सगळ्यात मोठा मिरॅकल आहे प्रियांनो. सगळ्यात मोठा उद्धार होणं हा सगळ्यात मोठा मिरॅकल आहे. कुठं बायबलमध्ये मी वाचलं नाही मृत लाजर जिवंत झाला आणि स्वर्गात आनंद झाला, नाही. बर्तिमाईला डोळे मिळाले आणि स्वर्गात आनंद मिळाला, असं नाही. एखाद्याचं जेव्हा तारण होतं, अख्खा स्वर्ग आनंद करतो प्रियांनो. त्या व्यक्तीसाठी देवाचं गौरव केलं जातं.
एकदा मी प्रभूला विचारलं की तारण झाल्यावरती का बरं स्वर्गात आनंद केला जातो? तारण म्हणजे नवा जन्म आहे. सगळ्यांनी म्हणा नवा जन्म. एकदा तुम्ही आईच्या उदरातून आलात आणि तुम्ही या जगामध्ये जन्म घेतलाय, पण ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले जाता तुमचा नवा जन्म होतो. तुमचा हा जन्म देवाच्या राज्यातला जन्म आहे आणि म्हणून त्याच्या राज्यामध्ये त्या जन्माचा आनंद केला जातो. मग नुसता राजा करणार नाही, सगळ्या देवदूतांना सांगतो सगळे मिळून आनंद करा, कारण माझ्या घरी एक बाळ जन्माला आलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस एखाद्याचा उद्धार होतो स्वर्ग त्यासाठी आनंद करतो. आज आम्ही प्रभूच्या चरणाशी बसणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या चरणाशी बसू आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या पापांची क्षमा झाल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही देवाच्या चरणाशी येण्याची गरज आहे. काही वेळा आम्ही बायबलमधून वाचतो, पाहतो स्वर्ग त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पदासन, पाय ठेवण्याची जागा आहे. स्वर्गात तो विराजमान आहे, पाय जमिनीवर ठेवले. 2 कारणं आहेत जी मला कळाली आहेत, मी सांगेन तुम्हाला. 2 कारणं आहेत देवाची पावलं जमिनीवरती आहेत. पहिलं कारण त्याच्या चरणाची आम्हाला सेवा करता यावी. त्याची पावलं या जगात त्याने भूमीवर ठेवलीत. पहिलं कारण आहे की त्याच्या पायांची, त्याच्या चरणाची आम्हाला सेवा करता यावी. आणि दुसरं कारण हे आहे की त्या चरणांच्या खाली, त्या पायांच्या खाली सैतानाला तुडवता यावं. बोलो येशू मसीह की. त्याची पावलं जगामध्ये आहेत आणि म्हणून आम्ही त्याची स्तुती आराधना करणं गरजेचं आहे. प्रभूची एक भेट आमचं जीवन परिवर्तित करू शकते. व्यसनाच्या अधीन म्हणजे व्यसनापुढे झुकलेले आहात. पापाच्या अधीन म्हणजे पापापुढे झुकलेले आहात. काही लोक देवाचं नाव कमी आणि एखाद्या व्यक्तीचं नाव जास्त घेतात, ते पण 100% चुकीचं आहे. स्तुती निघाली तोंडातून तर ती फक्त देवासाठी निघाली पाहिजे. गौरव करायचंच असेल तर ते देवाचं केलं पाहिजे. एखादा आजारी पडतो, मरायला टेकतो, ICUत जाऊन त्याला सोडलं जातं, तिथून सांगतो निरोप. सगळ्या चर्चला सांगा, मंडळीला सांगा प्रार्थना करा. आणि इकडं अख्खी मंडळी अश्रू ढाळून ढाळून प्रार्थना करते आणि हा बरा होतो आणि बाहेर म्हणतो डॉक्टर देवासारखे आलात. अरे हट माठ्या, डॉक्टर कसला देवासारखा आलाय? डॉक्टर तर म्हटला होता माझ्या हातात काही नाही, आता देवाच्या हातात आहे. परमेश्वर बरं करणारा देव आहे. परमेश्वर बरं करणारा देव आहे. तुमच्या घरातली इस्त्री बिघडली तर ती कुठं रिपेअर करायला घेऊन जाता तुम्ही? सलून मध्ये घेऊन जाता की नाही केस कापणाऱ्याकडं? मग बोला काहीतरी. इस्त्री बिघडली त्या इस्त्रीवाल्याकडेच घेऊन जाणार. वॉशिंग मशीन बिघडली त्याच्याकडेच घेऊन जाणार. मोबाईल घेतला नवीन, कंपनीने सांगितलं 1 वर्ष वॉरंटी आमच्याकडून, कंपनी तुम्हाला रिपेअर करून देईल 1 वर्षात. खराब झाला, घरीच खोलू नका, वॉरंटी लॅप्स होईल. करतो का आपण असं? कुणाकडे पाठवतो? कंपनीकडे पाठवतो. ज्यांनी बनवलाय ते रिपेअर करतील. मग हे शरीर कुणी बनवलंय ते विसरलात का? ज्या देवाने बनवलंय त्याला बरं करण्याचा अधिकार आहे. तुम्ही भूतलावर आहात म्हणजे तुम्ही वॉरंटीमध्ये आहात. कुठलाही पार्ट खराब झाला तर रिप्लेस करून मिळेल. कुठलाही आजार आला तर परमेश्वर तुम्हाला बरं करू शकतो, हे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. डॉक्टरने रिपोर्ट दिले आणि वाचले आणि लगेच ढसाढसा रडत बसू नका. काही लोक आजाराचं निदान बघूनच निम्मे घायाळ होऊन जातात आणि सैतानाला विजयी करायला सुरुवात करतात. तुमचे रिपोर्ट्स काही असोत, पण लक्षात ठेवा तुमचा देव जिवंत आहे. तुम्ही कशावर विश्वास ठेवता हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या चरणाशी येता त्यावेळेस आपलं जीवन असं समर्पित करा. आपली अलाबास्त्र कुप्पी, आपल्या उत्तम गोष्टी प्रभूच्या चरणाशी समर्पित करा. तुमची काय संपत्ती आज? सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? तुमची लेकरं तुमची संपत्ती आहेत. तुमची लेकरं तुमची संपत्ती आहेत. पोटचं फळ देवाने दिलेलं देणगी आहे, ते देवाने दिलेलं धन आहे. तुमच्या दृष्टीने कुठलंही धन असू द्या, देवाच्या दृष्टीने धन म्हणजे तुमची संतती आहे. कधी असं करतो आपण? अगं बाई नेकलेस होता नवीन, कुठं पडलाय माहित नाही,
नवीन सोन्याच्या बांगड्या केल्या, कुठं टाकल्या माहीत नाही, असं करतो आपण. आपल्या मूल्यवान गोष्टींना आपण सांभाळून ठेवतो. तिजोरीच्या आत अजून एक तिजोरी बनवतो, तिथं लपवून ठेवतो, पण फार जपून ठेवतो. आणि लेकरं, त्यांना पाहिजे ते बघू द्या, पाहिजे ते करू द्या. त्यांना चर्चला नाही आले, संडे स्कूलला नाही आले, काही केलं तरी चालेल. मग तुम्ही लेकरांची काळजी नाही घेतात, लक्ष नाही आहे. तुमची संपत्ती तुमची लेकरं आहेत. बालपणातच त्यांना देवाच्या सानिध्यात देऊन टाका. धन्य होती ती हन्ना, जिने आपल्या लहान लेकराला कराराच्या कोशाजवळ देऊन टाकलं. हालेलुया. देवाच्या मंदिरी ती सोडून आली. प्रभूला धन्यवाद. असे आई बाप आज पाहिजेत. बालपणापासून जर तुम्ही आपल्या लेकरांना प्रभूच्या चरणाशी ठेवाल, ते लेकरं फार आशीर्वादित घडतील. ज्या लेकरांना देवाचं भय नाही, ज्या लेकरांना माहीतच नाही की देव त्यांना बघतोय, कुठंही जातात, मित्र मंडळी सांगतात, अरे घे एक सिगारेट, काय नाही होत. नको रे, माझ्या मम्मीला नाही आवडत. अरे कुठं मम्मी, इकडं बघ मम्मी, काय झालं, घे. काय झालं दारू पिलं तर, काय नाही होत, हे कर ते कर. काय करायचंय, तरुण लेकर करतात, मोकळे होतात, कारण त्यांना माहीत आहे मम्मी डॅडी मला बघत नाहीत. पण ज्या वेळेस त्या लेकरांच्या मनात तुम्ही स्वर्गीय देवाचं भय आणता, त्यांना सांगता, बाबा रे तुझा देव तुला बघतोय, आई बाप बघत नाहीत तुला, देव बघतोय. त्याला एकदा कळलं देव बघतोय, मित्र म्हणतो अरे सिगरेट घे, नको बाप बघतोय. कुठं आहे तुझा बाप? अरे वरून बघतोय, सगळं बघतोय, मी नाही घेऊ शकत. ती लेकरं कधीच पापात पडणार नाहीत. हालेलुया. शुद्ध जीवनक्रम ते जगतील. प्रभूच्या चरणाशी समर्पित व्हा, परिवारासहित समर्पित व्हा. आज अनेक लोक येशूच्या चरणाशी बसलेले आहेत, अनेक लोक प्रभू जवळ आलेले आहेत. गेतसेमाने बागेमध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, लूक 22 अध्याय 41-42 वचनामध्ये येशूने त्या ठिकाणी गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे. गुडघे टेकून प्रार्थना केली आहे. पेत्राने ज्यावेळेस तबितासाठी प्रार्थना केली, बायबल सांगतं प्रेषित 9:40 मध्ये पेत्राने प्रार्थना करीत असताना त्या ठिकाणी गुडघे टेकून प्रार्थना केली आहे. मेलेली तबिता जिवंत झाली आपण पाहतो. पौलाने मिलेते येथे इफिसच्या वडिलांचा निरोप घेत असताना, निघत असताना सगळे ओक्साबोक्शी रडले, पण निघताना त्याने गुडघे टेकून प्रार्थना केलेली आपण पाहतो. सोर येथून निरोप घेताना पौलाने त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती प्रार्थना केली, पण ती प्रार्थना कशी केली? गुडघे टेकून केली. आणि हे लिहिलेलं आहे प्रेषित 21:5 मध्ये. एज्रा याजक ज्यावेळेस संपूर्ण इस्रायलासाठी पश्चाताप करतो, त्यावेळेस त्याची प्रार्थना, एज्रा याचा 9 अध्याय 5 आणि 6 वचनात बायबल सांगतं, एज्राने पश्चातापाची प्रार्थना गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे. एलियाने वेदीवरती अग्नी आणला. दानियल प्रार्थना करायचा, खिडकीतून पाहायचा यरूशलेमेकडं आणि तो प्रार्थना करायचा, त्याची गुडघे टेकून प्रार्थना होती. शल्मोन एक महान राजा होता आणि राजा असताना सुद्धा गुडघे टेकण्यात, देवापुढं गुडघे टेकण्यात त्याला त्याच्यामध्ये कमीपणा वाटलं नाही. दुसरा इतिहास 6 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये या ठिकाणी बायबल सांगतं, शल्मोनाने देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना केली. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभू समोर नतमस्तक होण्याची गरज आहे. देवापुढे येताना लीनतेने, नम्रतेने या. उपदेशक 5व्या अध्यायात लिहिलंस, जेव्हा तू मंदिरी पाऊल टाकतोस, देवाच्या मंदिरी पाऊल टाकतोस, तेव्हा पाऊल कसं टाक? सांभाळून पाऊल टाक. किती सुंदर चर्च दिलं आपल्याला देवाने. चर्चमध्ये आज जाताना तिथं काटेकुसळे पडलेले आहेत का? दगडं पडलेले आहेत का? तुमच्या पायाला खिळे लागतील अशी स्थिती आहे का? का देव सांगतो पाऊलं सांभाळून टाक? पाऊलं सांभाळून टाक म्हणजे भानावर ये. जगात जसा फिरतो तसं देवाच्या मंदिरी तसा चालू नको. सांभाळ स्वतःला. आणि देवाच्या राज्यात चालत असताना सांभाळून पावलं टाक. ही परमेश्वराची तुम्हाला आणि मला एकदम महत्त्वाची गोष्ट देवाने सांगितलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यांनी प्रभूसमोर गुडघे टेकलेले आहेत. आणि मत्तई 27:29 मध्ये सुद्धा काही लोकांनी त्याच्या पुढं गुडघे टेकले, पण ते अयोग्य रीतीने टेकलेले आहेत. मत्तई 27 आणि 29 मध्ये काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहुद्यांच्या राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. येशूची थट्टा करताना काही शिपायांनी त्याच्या पुढे गुडघे टेकले, त्याची चेष्टा केली. डोक्यात काट्याचा मुकुट घातला, त्याची चेष्टा केली, त्याची थट्टा केली.
एलियाचा देव आहे तो. येशू ख्रिस्त एका शब्दात सगळ्यांची राख करू शकत होता, कारण की तो अनुवाद 4:24 प्रमाणे भस्म करणारा अग्नी येतो, अग्निमय येतो. योहानाचा बाप्तिस्मा पाण्याचा होता खरा, येशूचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा ना अग्नीचा आहे. अग्नीवर त्याला अथॉरिटी आहे, काहीही तो करू शकत होता. पण त्याने तसं नाही केलं. त्याची योजना होती की त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण अर्पण करावा. त्याची योजना होती. तो शांत राहिला, मेंढरासारखा अगदी शांत राहिला. त्याने काहीच त्या ठिकाणी एक शब्द काढला नाही. त्याची निंदा होत होती. आज कुठल्या मनाने त्याच्या पुढे आम्ही गुडघे टेकत आहोत, कुठल्या अंतकरणाने आम्ही त्याच्याजवळ आलेलो आहोत. ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करू त्यावेळेस आम्ही अंतकरणापासून त्याच्याकडे प्रार्थना करावी, पश्चाताप करावा, त्याच्याकडे येऊन पापांची अपराधांची त्याला क्षमा मागावी. एक प्रार्थना देवाच्या सामर्थ्याने भरलेली एक प्रार्थना आमच्या जीवनाला मोठं वळण देऊ शकते. बऱ्याच लोकांना काही आजार असतात किंवा त्यांना गुडघे टेकता येत नाही. मी त्यांच्यासाठी जबरदस्ती करत नाही, पण ज्यांना शक्य आहे का बरं आपण त्याच्यापुढे येऊन गुडघे टेकून प्रार्थना करू नये? का त्याच्यापुढे येऊन आम्ही त्याची स्तुती आराधना करू नये? येशू ख्रिस्तानी गेतशेमाने बागेमध्ये गुडघे टेकून प्रार्थना केली. दिवसातून एकदा तरी गुडघे टेकून प्रार्थना करा. परमेश्वराचं गौरव त्याच्यातून झाल्याशिवाय राहणार नाही. आज हे वचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आज त्याच्या चरणाशी अनेक लोक आलेले आहेत, त्याच्या पायाजवळ अनेकांनी गुडघे टेकलेत आणि ज्यांनी ज्यांनी त्याच्या पुढं गुडघे टेकले त्यांच्या जीवनात अद्भुत काम झालंय. आज त्याच्याकडे येत असताना अशा मनाने अशा अंतकरणाने येऊया. प्रभू, मी तुझ्या चरणाशी आलेलो आहे, माझा भार मी तुझ्यावर टाकत आहे, माझं जीवन मी तुझ्या हाती सुपूर्द करत आहे, माझा ताबा घे, माझी परिस्थिती बदल, माझं जीवन बदल. आज तुझ्या आशीर्वादाने मला भर. एक भेट प्रभूची सगळ्या गोष्टी बदलून टाकेल. एक भेट प्रभूची सगळ्या गोष्टींना एक वेगळं वळण देईल. आज रात्री तो वेळ परमेश्वराने दिलेला आहे. या 3 दिवसांच्या संजीवन सभांमध्ये प्रभू समोर समर्पित होऊया. कुठली गोष्ट प्रभूला आवडत नाही आज रात्री ती सोडून देऊया. त्या स्त्रीने अलाबास्त्र कुप्पी प्रभूच्या चरणाशी दिली. प्रभूचं वचन सांगतं की आमची संपत्ती मातीच्या भांड्यामध्ये आहे. आमची संपत्ती मातीच्या भांड्यामध्ये आहे. मातीचं भांड म्हणजे आमचं शरीर आहे. संपत्ती काय दिली आहे देवाने आम्हाला? त्याच्या वचनाचा ठेवा आम्हाला दिलाय, तो आमच्यामध्ये भरलेला आहे. त्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे, त्याची कृपादानं आम्हाला दिलेली आहेत, त्याच्या आत्म्याची 9 फळं आम्हाला दिलेली आहेत, त्याचा अभिषेक आम्हाला दिलेला आहे, त्याचा आशीर्वाद आम्हाला दिलाय. मग ते फक्त आत्म साठवून ठेवायचं नाही, ते ओसंडून वाहिलं पाहिजे. जसा दावीद म्हणतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. इस्रायलमध्ये एक सुंदर नदी आहे. काय बरं त्या नदीचं नाव? येशूचा बाप्तिस्मा झाला यार्देन नदी. ही नदी हर्मोन डोंगरांमध्ये उगम पावते. हर्मोन डोंगरावरून उगम पावल्याच्या नंतर ही नदी पूर्ण तिचा शेवटपर्यंत मृत समुद्रात शेवट होतो. ह्या नदीची लांबी जवळपास 300 किलोमीटर आहे. किती किलोमीटर? 300 किलोमीटर. हर्मोन डोंगरांमध्ये ही नदी उगम पावल्यानंतर ती येते गालिल समुद्रामध्ये. कुठल्या समुद्रामध्ये? गालिल समुद्रामध्ये. गालिल समुद्रात आल्याच्या नंतर तिथून ही नदी अजून पुढे वाहते आणि शेवटी मृत समुद्राला जाऊन मिळते. तिथं ह्या नदीचा प्रवास संपतो. अशी ही नदी आहे. याच्यामध्ये 2 समुद्र आहेत. एक आहे गालिल समुद्र आणि दुसरा आहे मृत समुद्र. मृत समुद्र, मेलेला डेड सी. त्याला डेड सी का म्हणतात, मृत का म्हणतात? कारण त्याच्यामध्ये एकही जीव, मासे वगैरे काही सापडत नाही. पण तू गालिल समुद्रात येशूने पेत्राला जाळं टाकायला सांगितलं ना, पुनरुत्थानानंतर पण सांगितलं, तिथं आजही जीवन आहे. या 2 समुद्रात का असा फरक आहे? एकीकडं बिलकुल जीवन नाही, दुसरीकडं भरपूर जीवन आहे. एकच फरक आहे, गालिल समुद्र पाणी घेतो आणि पाणी पुढं सोडतो, म्हणून त्याच्यात जीवन आहे. आणि इकडं मृत समुद्र फक्त येऊ द्या, कचरा येऊ द्या, जे यायचंय ते येऊ द्या, येऊन नुसता साठवतो. जर तुम्हाला देवाने कृपादानं दिलेत, माझा आवाज खूप भारी आहे
पण मी फक्त बाथरूम मध्येच गाणार, काय उपयोग नाही. मी खूप चांगला गिटारिस्ट आहे, पण दारू पिऊन गटारिस्ट बनतो, काय फायदा नाही तुझा, काय उपयोग आहे तुझा, काय उपयोग नाही. जर देवाने कृपादान दिलेत, इतरांसाठी त्याचा वापर करा. हालेलुया, बोलो येशू मसीह की. जे गुण तुमच्यामध्ये दिलेत, आर्किटेक्ट आहे, करा देवाच्या राज्यासाठी उपयोग. डॉक्टर आहे, करा देवाच्या राज्यासाठी उपयोग. काय प्रभूच्या राज्यासाठी तुम्ही वापरू शकता. आलाबास्त्र कुप्पी कोणती आहे तुमच्याकडं, काय देवाने दिलंय, रडत बसू नका. काय नाही, नुसतं गाढवाचं जाबडच आहे माझ्या हातात. बसला का रडत. शमशोन 1000 लोकांना मारलं. हालेलुया. काय करू देवा, नुसती गोफन आहे. ते गल्ल्यात बघ भाला बर्ची काय काय, त्याच्या आर्मीने किती काळजी घेतली. माझ्याकडं काय, माझ्याकडं देव आहे. हालेलुया. आणि जे माझ्याकडं माझ्या देवाने दिलंय त्याचा वापर मी देवाच्या गौरवासाठी करेल. आणि मग बघा देवाचं किती महान आणि अद्भुत गौरव होतं. त्या स्त्रीने तिच्याकडचं उत्तम देवाच्या सानिध्यात दिलं. तुमचं सामर्थ्य, तुमच्या जीवनातले आशीर्वाद, तुमच्यावर दिलेला अभिषेक ही देवाने दिलेली देणगी आहे. त्याचा वापर देवाच्या राज्यासाठी करा. आपली आस्व प्रभूच्या चरणाशी ढाळा आणि मग बघा आपल्या परिवारात, आपल्या जीवनात किती संजीवन येतं. बोलो येशू मसीह की. या आपण सगळे उभे राहूया. काही वेळ आपण प्रार्थना करणार आहोत. ते दोन्ही हात उंच करूया. आपले हात उंच करू, त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती प्रशंसा करूया. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात पिते आम्ही तुझ्या चरणाशी येतो, तुला धन्यवाद देतो. आज आम्ही तुझ्या उपस्थितीत जाहीर करतो, आज नंतर आम्ही जगाचे नाही, आज नंतर आम्ही तुझे आहोत. आज नंतर आम्ही त्या पापाचे किंवा त्या वाईट जीवनाचे नाही. स्वर्गीय देवा, आम्ही तुझे लोक आहोत, तुझी निज प्रजा आम्ही आहोत प्रभू, असं आम्ही जाहीर करतो. तुझ्या जवळ तू आम्हाला घेतलंस, तुझ्या चरणाशी बसण्याची संधी तू आम्हाला दिलीस, म्हणून तुला धन्यवाद. सर्व पापांची, अपराधांची क्षमा कर प्रभू. तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध कर, कारण तुझं रक्तच सर्व पापातून आम्हाला मुक्त करणार आहे. तुझं रक्त आम्हाला विजयी करणार आहे. तुझं रक्त आम्हाला स्वर्गात जाण्याचा अधिकार देतं. तुझं रक्त फार मूल्यवान आहे प्रभू. त्या रक्ताद्वारे येथे उपस्थित प्रत्येकाच्या जीवनात तू अद्भुत आणि महान कार्य कर. आज या क्षणी प्रभू परमेश्वरा, आम्ही विशेष प्रार्थना आणि याचना करत आहोत. ज्यांना वाटत होतं की मी देवापासून दूर गेलोय, परिवाराचे टेन्शन, कुटुंबातल्या अडचणी, आर्थिक अडचणी, संकट, आजार, विकार, लेकरांच्या विवाहाच्या अडचणी, संतान प्राप्तीच्या अडचणी, नोकरीच्या अडचणी, प्रॉब्लेम, समस्या यांनी त्रस्त होऊन त्या विळख्यात सापडल्यामुळे तो प्रार्थनेचा वेळ कुठं कमी झालाय का? आज आमची प्रार्थना आहे देवा, आमच्या जबाबदाऱ्यांचं आज नंतर आमच्यावर ओझं होऊ देऊ नकोस. शिमोन कुर्णेकराने जसा तुझा वधस्तंभ वाहायला तुला मदत केली, तसं हे प्रभू आमचा वधस्तंभ हा जड झालाय, तो वाहायला तू आम्हाला मदत कर, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू सहाय्य कर प्रभू. आमचं सगळं ओझं, सगळा तणाव, सगळं टेन्शन त्या तुझ्या वधस्तंभावर आज आम्ही टाकतो. तुझ्या सामर्थ्याने मोकळं कर. तुझ्या प्रार्थनेत, तुझ्या सामर्थ्यात असं बलवान कर प्रत्येकाला की रात्रंदिवस तुझी आराधना करणारे लोक इथं तयार होतील. तुझ्या सेवक सेविकांची मोठी सेना तयार होईल अशी दयाळू कृपा कर. तुझ्या अभिषेकाने लोक भरले जातील असं कर. थँक्यू जीसस. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आमचं सहाय्य कर.
ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून देते ऐक. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊ.